अंक आपल्या चारित्र्याला आकार देण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण उद्देशाने काम करत असतो। अंकशास्त्रात 1 ते 9 मधील प्रत्येक अंक काहीतरी विशेष दर्शवतो। मग ते आपल्या जीवनसाथीबद्दल असो किंवा आपल्या करिअर बद्दल। बऱ्याच गोष्टी आपल्या मुलांकावरून ठरत असतात। अंकशास्त्र म्हणजे एखाद्याच्या आयुष्यातील संख्यांचा अभ्यास। हे आपल्याला आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे समाधान करण्यासाठी खूप मदत करत असतात। आज आपण 6 या मुलांकाबद्दल जाणून घेणार आहोत। या मुलांकाच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो, कोणत्या गोष्टी त्यांच्यासाठी शुभ असतात, कोणत्या अशुभ असतात, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक हा 6 असतो। अंकशास्त्रात 6व्या क्रमांकाचा शासक ग्रह शुक्र आहे। त्यामुळे ज्यांचा मुलांक 6 आहे त्यांच्यावर शुक्राचा प्रभाव असतो आणि शुक्राचे उत्तम गुण या लोकांमध्ये स्पष्टपणे दिसून येतात। हा ग्रह प्रेम आणि शांतीचं प्रतीक मानला जातो। हा मुलांक असणाऱ्या व्यक्ती दिसायला सुंदर आणि प्रभावशाली असतात। शास्त्र सांगतं की या व्यक्तींना वृद्धापकाळ फार उशिरा येतो। अगदी पहिल्या नजरेतच या व्यक्तींची छाप समोरच्या व्यक्तींवर पडत असते। या मुलांकाच्या व्यक्तींचं कलेवर प्रचंड प्रेम असतं। मुलांक 6 हा संख्याशास्त्रानुसार सर्वाधिक श्रीमंत अंक मानला जातो। हे लोक त्यांचे पैसे शृंगार, महागडे कपडे यांसारख्या चैनीच्या वस्तूंवर जास्त उडवतात। अंकशास्त्रानुसार या लोकांमध्ये अनेक कमतरताही असतात, ज्यामुळे त्यांना बहुतेक वेळा अडचणींचा सामना करावा लागतो। गुरु, युरेनस, बुध, शनी आणि मंगळ हे शुक्राचे मित्र मानले जातात। तर 3, 4, 5, 8, 9 हे मुलांक असणारे लोक 6 क्रमांकाचे मित्र असतात। परंतु सूर्य, चंद्र, नेपच्यून हे ग्रह शुक्रासाठी अनुकूल नाहीये आणि म्हणूनच 1, 2, 7 या मुलांकाच्या लोकांबरोबर त्यांचं जास्त पटत नसतं। 6 मुलांकाची लोक चुंबकीय, तरुण, सौम्य, मृदुभाषी, रोमॅन्टिक, विलासी, प्रेमळ, कलात्मक आणि शुद्ध सवीचे मालक असतात। ते विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींना सहजपणे आकर्षित करतात। असं म्हणतात की या क्रमांकाचे लोक त्यांच्या मुलांची आणि कुटुंबियांची खूप छान काळजी घेतात। या लोकांना कुरूपता, अस्वच्छता, गैरव्यवस्थापना आणि अव्यवस्था अजिबात आवडत नाही। या मुलांकाच्या व्यक्तींची सौंदर्य प्रसाधने, ग्लॅमर, इंटेरियर डिझायनर, मीडिया, तसेच हॉटेल उद्योग, राजकारण, अभिनय, चित्रपट निर्मिती, संगीत, मनोरंजन उद्योग, वाणिज्य आणि कायदा, नृत्य, ललित कला, ज्वेलरी डिझायनिंग, फॅशन डिझायनर, सर्जनशीलता, लेखक यासारख्या व्यवसायांमध्ये चांगली प्रगती होऊ शकते। 6 मुलांकाच्या व्यक्तींनी कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जाताना पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणं शुभ मानलं जातं। पांढरा रंग त्यांच्यासाठी सर्वोत्तम मानला जातो, कारण की हा त्यांच्या शासक ग्रह शुक्राचा रंग आहे। त्याचबरोबर हलका निळा, गुलाबी आणि क्रोम येल्लो यासारखे रंग सुद्धा चांगले मानले जातात। जे लोक 6, 15, 24 तारखेला जन्मतात त्या लोकांच्या वाट्याला संघर्ष वारंवार येत असतो आणि जेव्हा त्यांना संघर्षाला सामोरं जावं लागतं तेव्हा त्यांचा आत्मविश्वास आणखी कमी होतो। ते संघर्षाचा सामना करण्यासाठी जरा घाबरतात। परंतु या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारची भीती वाटत असल्यास शुक्रवारी पांढरी वस्त्रे परिधान करून साखर आणि तांदूळ दान करावे। त्यामुळे त्यांच्या जीवनातील कष्ट कमी होतील। त्याचबरोबर वाहत्या पाण्यात चांदीचा नाग आणि नागिन सोडून द्यावे, त्यामुळे भीतीही दूर होईल। या व्यक्तींना जर पचन आणि डोकेदुखी सारख्या समस्या जाणवत असतील तर योग आणि ध्यानाच्या माध्यमातून दिनचर्या चांगली करावी। तसंच अंकशास्त्राच्या अभ्यासानुसार त्यांना डायबिटीज, शुक्राणू आणि हृदयाशी निगडीत आजार होऊ शकतात। या व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामं 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24 या तारखांना करावी। 6 मुलांकाच्या व्यक्तींसाठी 9, 12, 15, 18, 21, 24, 27, 30 ही वर्ष भाग्यशाली असतात। तसेच सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार हे शुभ दिवस मानले जातात। या लोकांचा स्वभाव अस्थिर असतो। हे लोक जिथे जातात तिथे त्यांना आकर्षणाचा बिंदू व्हायला आवडतं। हे लोक जास्त वेळ एकाच ठिकाणी राहू शकत नाही। या मुलांकाच्या व्यक्ती खूप दयाळू असतात आणि त्यांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी इतरांच्या त्रासात सामील होणे टाळावे। त्यांनी आपल्या मर्यादा स्थापित करून स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे। त्यांनी त्यांच्या नातेसंबंधांवर अनियंत्रण ठेवू नये आणि प्रियजनांना त्यांचे स्वतःचे निर्णय आणि चुका करू द्याव्या। या व्यक्ती आपल्या प्रियजनांवर खूप प्रेम करतात। त्या व्यक्तींचे अगदी गुलाम बनून राहतात। परंतु एकदा का संबंध तुटले की या व्यक्ती परत मागेही वळून पाहत नाही। या व्यक्तींकडून नेहमी अनेक नवीन सूचना आणि इतर नवनवीन विषयांवर माहिती ऐकायला मिळते। काम आणि त्या अनुसार येणाऱ्या गोष्टींबाबत हे लोक कुठलीही टाळाटाळ करत नाही।
कुठलंही काम असो त्यात लक्ष देणं आणि त्यात स्वतःला झोकून घेणं हा यांचा महत्त्वाचा गुण आहे. लोकांशी आदरानं वागणं आणि त्यांच्याबरोबर दयाळूपणानं वागणं हा सुद्धा एक मोठा भाग आहे. यांच्या घरी कितीही पाहुणे आले तरी यांना कंटाळा येत नाही. ते कधीही पाहुण्यांचा आदरातिथ्य करण्यात कमी पडत नाही, परंतु स्वतःच्या विचारावर अडून राहण्याचा हट्टीपणा यांच्या अंगी असतो आणि म्हणूनच स्वतःचे विचार कसे बरोबर आहेत हे सांगण्यासाठी ते कधी कधी खोटंही बोलतात. अंकशास्त्रात 6 ही सर्व संख्यांची आई मानली जाते, कारण ती कुटुंबांना जोडते आणि लोकांना एकत्र ठेवते. तसंच या मुलांकाचे लोक विश्वासार्ह, सहानुभूतीशील, सौम्य आणि प्रेमळ असतात. या लोकांना एकटं राहण्याचा नेहमी तिरस्कार वाटतो आणि त्यामुळेच ते नेहमीच कंपनीसाठी तळमळत असतात. या व्यक्तींनी नाही म्हणायला शिकले पाहिजे, नाहीतर इतरांकडून त्यांना गृहीत धरले जाऊ शकते. सचिन तेंडुलकर, आलिया भट, वरुण धवन, माधुरी दीक्षित, दिलजीत दोसांग, नेहा कक्कर, एपीजे अब्दुल कलाम, हनी सिंग, एमा वॉटसन, रणवीर सिंग, अनिल कपूर, स्टीव्ह जॉब्स, सानिया मिर्झा, कपिल देव, AR रहमान यासारख्या सर्व सुप्रसिद्ध व्यक्तींचा मुलांक देखील 6च आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या मुलांकांबद्दल जाणून घ्यायला आवडेल हेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.